विधान भवन व मंत्रालय परिसरातील फुटपाथवर ही आमदार नावाची जमात आपल्या कुटुंब कबिल्यासहित राहत असतात. फुटपाथवरच फाटके तुटके पाला त्यांनी आपलं किडूक मिडूक मांडलेलं असतं. या गरीब आमदाराची पत्नी तिच्या 8-10 वर्षाच्या मुलीची केस विचारत असते. केसात उवा झालेले असतात, चेहरा मळकटलेला असतो. हालाकीची परिस्थिती असल्यामुळे या आमदाराच्या कन्येला शाळेतही जाता येत नाही. बाजूलाच आमदाराचं 2 वर्षाचं पोरगं हगायला बसलेलं असतंय. आमदारांच्या वडिलांना दम्याचा त्रास असल्यामुळे ते घसा खाकरत बाजूलाच पडलेले असतात. सगळ्या कुटुंबाला उपाशी पोटीच झोपावं लागलेलं असतंय. आमदारांची आई आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमधून टाकून दिलेलं शिळं पाकं मिळतंय का ते पाहण्यासाठी गेलेली असते. त्या निवासाला आमदारांचं नाव असून सुद्धा बिचाऱ्या आमदारांनाच भिकारी समजून तिथून हाकलून दिलं जातं. आमदारांना खायला मिळत नसल्यामुळं त्यांची पोटं खपाटीला गेलीत. अंगावरचं मांस हाडाला चिकटलेलं दिसतंय. फाटक्या तुटक्या चटईवर बिचारे आमदार पाय खुडत पडलेत. ऊन वारा थंडी अशी संकट झेलत ही बिचारी आमदारं व त्यांचं कुटुंब असं हलाखीचं जीवन जगताना दिसत आहेत. राहायला घरच नसल्यामुळं उन्हाळा असेल तेव्हा उन्हाच्या काहिलीत ही बिचारी आमदार मंडळी होरपळून निघताना दिसतात. पावसाळ्यात तर लईच दैना होते. मुंबईत पाऊस आला की पाणी भरतं. अशा वेळी आमदारांना फुटपाथवर राहणं सुद्धा मुश्किल होऊन बसतं. अशा वेळी सामान्य लोक या बिचाऱ्या आमदारांना त्रास देतात. सामान्य लोक फॉर्च्युनरमधून येतात, सुटाबुटात येतात आणि बिचाऱ्या आमदारांना हटकतात. ए भिकारड्या आमदारा, तुला काय कळतं की नाही? तुमच्या जमातीमुळं आम्हाला रस्त्यावरून फॉर्च्युनर चालवता येत नाही. फुटपाथवरच तुम्ही लोळत पडता. तुमच्या घाणेरड्यापणामुळं आमच्या सुटाबुटावर पाणी उडतं. अशा शब्दात ही सामान्य माणसं बिचाऱ्या आमदारांवर खेकसत असतात. या सामान्य माणसांमध्ये लय माज असतो. कारण सामान्य माणसांच्या टॅक्समधून सरकारकडे पैसा आलेला असतो. त्यामुळं या टॅक्सवर आमचाच अधिकार आहे असं म्हणत ही सामान्य माणसं सरकारचा सगळा पैसा हडप करत असतात.